जयंत, आज पण तू माझा पेपर संपेपर्यंत थांबणार आहेस? हो का? जयंत, अरे तुला उगाच 3 तास थांबावं लागेल. त्या वेळात तुझी ऑफिसची कितीतरी कामं होतील. आणि माझं काय, पेपर संपल्यावर मी येईन ना कॅब करून घरी. तू नको ना उगाच स्वतःला त्रास करून घेऊस. कारण माझ्या बायकोची काळजी घेणं हे माझ्यासाठी टॉप प्रायोरिटीचं काम आहे. त्यामुळे तू माझी काळजी करू नकोस. आरामात जाऊन पेपर दे. बरं, मी जाऊ आता आत. अँड वन्स अगेन ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. येस. नाही. बाय. हाय जानू. हाय. काय रे रोहित, मित्र कुठे आहे तुझा? कालही तो मॅट पेपरला आला नाही. नक्की झालंय काय? आता तूच कॉल करून बघ त्याला, कारण माझ्या फोन आणि मेसेजांना तो काहीच रिप्लाय करत नाहीये. मी तर आता कॉल करणंच बंद करणार आहे त्याला. सेम अरे, माझ्याही कॉल मेसेजेसना काहीच रिप्लाय करत नाहीये तो. एकतर एवढा हुशार मुलगा आहे, पेपरला काय येत नाहीये काहीच कळत नाहीये. त्याचं त्याला माहीत आता. एनिवेज, मी जातो. मला जरा रिव्हिजन करायची उद्याची. ओके, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. बाय. अरे काय नाही, मंदिरात आलो होतो. आईची इच्छा काय, 2 नारळ 1 उदबत्ती दे. अरे नाही गेलो अजून. 2 नारळ उदबत्ती नाही गेलो रे, वेळ आहे ना त्याला अजून. 2-3 दिवस आहेत. एवढ्या लवकर जाऊन काय करायचंय? अरे ऐकू येत नाही का? 2 नारळ अगरबत्ती पुडा. थांब, तुला नंतर फोन करतो. हा, 2 नारळ अगरबत्ती पुडा. ऐकायला येत नाही का तुला? तुझ्यामुळे फोन ठेवावा लागला मला. किती झाले? हा बोल रे तू. काय नाही, डोकं खराब केलं होतं एकानं आपलं. निवांत चालू आपलं काय. थांब ना, बोलतोय ना. हा बोल ना. अरे तुझ्या तर मला टच करतो. हा तुझ्या छोटू छोटू बघ की रे जरा. अरे बघ की रे, ते यंकीला कोण त्रास देत आहे ते. जा जरा. आय गप बस ग. आपण आपल्या मॅटर मध्ये पडायचं नसते. त्यांचं त्यांना काय करायचं ते करू दे. आपल्याला काय त्याच्याशी देणे गेले. अरे असं कसं बोलतोस? चल तुम्हाला घेऊन चल. चल चल. तू बस खाली. तू तिथे जाऊन काय करणार आहे? बस गप. तुला नाही, तुला ज्यानं कामावर ठेवला ना त्याला मारला पाहिजे. छोटू छोटू जा की रे जरा. बघ रे, त्या यंकीला लई मार पडतोय वाटतं. छोटू एकदा नाही म्हणलं ना, तो माणूस लय बडाकलाय. मला पण 1-2 ठेवून द्यायचा.
एवढी गर्दी केली आहे? बाजूला वा. रोहित 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 अरे काय झालं हे नक्की? ओ गॉड, जान्हवी काय झालं याला? कच्चीवर एक कोणती त्याच्या डोक्यावर पडली. काय? रोहित ओके ओके, रिलॅक्स रिलॅक्स. हे बघा, तुम्ही सगळे काळजी करू नका. तुम्ही सगळे पेपरला जा, मी याला हॉस्पिटलला घेऊन जातो. जयंत अरे पेपर आहे त्याचा आता. जान्हवी, अशा अवस्थेत तो पेपर लिहू शकतो का? त्याच्या डोक्यातनं रक्त वाहतंय रे. जस्ट calm down everyone. रोहित हे बघ जान्हवी, पेपर महत्वाचा आहे की हेल्थ, है ना? तुम्ही सगळे प्लीज काळजी करू नका. मी याला घेऊन जातो डॉक्टरकडे. तुम्ही सगळे प्लीज जा. व्यंकी व्यंकी काय करायलाय? अरे काय रे, काय झालं? अरे तुझ्याशी बोलायला ना मी. काय झालं? मी जाऊ म्हणजे काय रे? अरे तुझ्याशी बोलायला ना मी. बोल की काय झालंय? याला काय झालंय? असं का वागायला? जा बस तिकड. आय त्या व्यंकीशी स्वतःहून बोलायला गेले मी आता, तर धड बोलला नाही माझ्याशी. कसला एवढा भाव खायला कोणास ठाऊक. त्याचीच शिक्षा आज भेटल्या त्याला. म्हणजे अगं तायडे, एक गिराईक आलतं. त्या गिरायकाला ह्यो काय बोलतोय ते कळेना, त्यो काय बोलतोय ह्याला समजेना. मग या आपल्या गाड्यानं काय तर खाना खुना करू लागला आणि त्याला हात लावला. त्या भाईला हात लावल्याला पटतोय व्हय? मग त्याने याला या धू 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 धुतला. मग आता बसलाय तोंड पाडून. त्यानं व्यंकीला मारला. असं कसं? आणि ह्यो काय कराल तर तेव्हा गप बसला? अरे द्यायचे ना दोन ठेवून यानं पण. अगं माणूस किती डेंजर होता तुला माहित नाही. त्यानं त्याला हात जरी उचलला असता ना, त्याला तिथंच गाडला असता. अरे देवा. तुला काय धाड भरली रे? कोण पण येते तुला मारून जाते आणि तू मार खाऊन घेतोयस. तुला नाही दोन ठेवून देत आहे. नुसता ताडा माडावानी वाढलायस, मार खाऊन घ्यायला वाढलायस. कोण होता तू? सांग सांग कोण होता? तू आला, तुला मारून गेला आणि तू मारलं नाही. अरे पण का देवाचा अवतार आहेस? नुसतं बघत काय बसला? द्यायच्या ना दोन ठेवून. तू फक्त मला त्याचं नाव सांग, नाही त्याच्या मुसक्या आवडल्या तर नावाची आरती नाही मी. व्यंकी तू सांग म्हणाले ना. तर पोलीस स्टेशन मधून फोन आहे, तुमच्याशी बोलायचं म्हणताय. बोला, काय म्हणताय? आज आमची कशी आठवण झाली? साहेब, एका ऍक्सिडेंटची तक्रार आली आहे. कोणी केली तक्रार? ऍक्सिडेंट मध्ये जो माणूस गेला त्याच्या बहिणीच्या नवऱ्याने. मला सिद्धूचाही फोन आला होता. तो विचारत होता की ऍक्सिडेंटची चौकशी कुठपर्यंत आली, काही सापडलं का वगैरे. बरं बरं, मी जरा बिझी आहे, आपण नंतर बोलूया बरं. हा पप्पा, ऐका ना, ते गणपतीनगरमध्ये मोठा उत्सव आहे. खूप मोठा पॅन्डल लावलाय त्यांनी. ते माझ्याकडे वर्गणी मागत होते. ते काय ऑर्केस्ट्रा वगैरे काय ठेवायचं त्यांना. मी त्यांना स्पष्ट बोललो, पण वर्गणी देतो तुम्हाला, पण संपतराव गाडे पाटलांचा मोठा कटआउट बाहेर लावायला पाहिजे. ते तयार आहेत, पण त्यांचं एवढंच म्हणणं आहे की आपण सगळ्यांनी त्यांच्या दर्शनाला यावं.
मला पर्सनली असं वाटतं की आपण जायला पाहिजे हो पप्पा, कारण कसं इलेक्शन जवळ आलेत आणि म्हणजे आपण गेलो तर कसं आहे, सतत लोकांमध्ये चर्चा राहील ना आपली, आणि असं झालं तर मत देताना त्यांना आपलं नाव लक्षात राहील ना. पप्पा तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सगळं अरेंज करतो. हा पप्पा. पप्पा हा. हो कसलं टेन्शन घेता एवढं? काही नाही रे, काही नाही. तू जे बोलत होता ना ते तू बघ जा. ठीक आहे पप्पा, मग मी वर्गणी देतो त्यांना. हो हो हो, हा दे दे दे. आणि मला माहिती होतं की तुम्ही या गोष्टीकडे खर्च म्हणून नाही तर संधी म्हणून बघाल. तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका, मी अरेंज करतो सगळं. ठीक आहे, ओके चला. सर काय झालंय सर? तो सोलर प्रोजेक्ट देणारा माणूस आणि त्याची बायको. सर रवी मुकादम आणि सुपर्णा मुकादम, हा सर ते दोघं ही ऍक्सिडेंटची केस का वर काढतात? डोक्याला ताप झालाय नुसता. सर 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 याच्याकरता माझ्याकडे एक प्लॅन आहे. ऐक प्लॅन कधी सांगणार? उद्या बोल. सर बोला ना तर वेळ द्या. ऐक सर साधी गोष्ट आहे सर, त्यांना आपल्याकडून सोलार प्रोजेक्ट सँक्शन करून घ्यायचा आहे. आपण त्यांना अप्रुव्हल द्यायचं आणि त्यांना ही केस बंद करायला सांगायची. म्हणजे एका फोनमध्ये काम होऊन जाईल सर. अरे वा, 100 नंबरी आयडिया. लाव लाव फोन लाव. रवी, संपतरावांच्या पीएचा फोन आहे. उचल आणि हॅलो, हा सर बोला ना. बोला, काय म्हणताय? या सर, वी आर गुड. थँक्स फॉर आस्किंग. आता तुम्ही स्वतःहून फोन केलाय म्हणजे आमचे होप्स जरा जास्तच वाढलेत. सर, सोलार प्रोजेक्ट जर काम जर मार्गी लागलं ना तर फार बरं होईल. अहो त्यासाठीच तर फोन केलाय. हा सर, बोला ना, बोला. हे बघा, तो प्रोजेक्ट आहे ना, मी माझ्या पीएला पाहायला सांगितलाय. तो बघतोय. तुम्ही जेवढे पाठी लागलात तर मी नाही कसं म्हणणार. सर, म्हणजे तुम्हाला हा प्रोजेक्ट आवडलाय आणि तुम्ही आमच्याशी डील करताय, राईट? अर्थातच. पण ते इलेक्शन जवळ आलंय ना, तेवढं थांबा. इलेक्शन संपल्यावर तुमचं प्रोजेक्ट सुरू होईल. लवकरच तुम्ही तुमचे पेपर्स माझ्याकडे घेऊन या, आपण त्याच्यावर चर्चा करू. म्हणजे काय, टोटल बजेट किती, खर्च किती, नफा वगैरे वगैरे. या ओके सर, थँक्यू सो मच. रवी संपतरावांनी प्रोजेक्ट फायनल केलाय. आय एम सो हॅपी. फायनली. येस. तू बघ, आता सगळं नीट होईल. आय एम शुअर. मी फाईल रेडी करायला सांगते. या. डार्लिंग, अप्रुव्हल तर मिळणारच होतं, कारण नाक दाबल्यावर तोंड आपापच उघडतं. आता प्रोजेक्टला फायनान्सच काय आहे, त्यांना आपण जे मागू ते देतीलच. Everything is happening the way I have planned. I am proud of you, Ravi. मॅडम, तुम्ही इथे काय करताय? इथे या. इथे या. तुम्ही इकडे काय करताय? मी किती वेळा सांगितलं माझा पाठलाग करायचा नाही म्हणून, तुम्हाला कळत नाही का? अहो ऐका तरी. आता काय सॉरी म्हणायला आलाय? अहो मी तुमचा पाठलाग नाही करते, मी माझ्या कामासाठी आलोय. अहो मला टॅक्स अपलोड झालेत की नाही ते बघायचं होतं. हे बघा, फाईल पण आणली, डॉक्युमेंट पण आणले, बघा. पुन्हा खोटं. अहो मी खोटं नाही बोलत आहे, मला पप्पांनी पाठवले.
तुमचा विश्वास नाही बसत. एक मिनिट तुम्ही पकडा. तुम्ही फोनच करतो त्यांना म्हणजे तुमचा विश्वास बसेल. याला काय अर्थ आहे? मी समोर जरी आलो तरी तुमचा फारा चढतो. नाही म्हणजे मला माहिती आहे मी तुम्हाला खूप त्रास दिलाय आणि त्यासाठी खरंच सॉरी. पण मी आता त्रास द्यायला नाही आलोय तुम्हाला. असो तुम्ही जा ना. तुम्ही तुमचं काम करा. मी बघतो कोणाला तरी शोधतो. ताई ऐका ना. तुम्हाला मराठी येतं का? हो येतं ना. तुम्ही माझी मदत करू शकता ना? एक मिनिट थांबा. मॅडम आता काय? फाईल. हा ठीक आहे. आई तुमची लाडकी सून आणि लाडका मुलगा दिसत नाही आज. आता ते लाडके आहे आणि तुम्ही काय? तसं नाही, धाकटे आहेत ना, धाकट्यांचा लाड आपसूक होतोच. हो का? गंमत केली हो आई. पण आई सकाळपासून कुठे आहेत ते दिसतच नाहीये. अगं दोघं गाळा बघायला गेलेत. सकाळीच बाहेर पडलेत. हो का? बरं आहे. तुला सांगते वीणा, एकदा का आपला हरीश मार्गाला लागला ना की झालं बघ. मन शांत होईल माझं. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता हरीश भाऊजींना बोलणाऱ्यांची तोंड कशी बंद होतात ते बघा. हो ग बाई, तसं दिसतं तर आहे. आता तुला सांगते हे जे काही घडतंय ना त्याला कारणीभूत त्याची बायको सिंचना आहे बघ. अगं ती त्याच्या पाठीशी अशा कठीण प्रसंगी अगदी भक्कमपणे उभी राहिली. कधी कधी मला वाटायचं की ही पोर इतकी श्रीमंत घरातली हरीश्वरच्या प्रेमापोटी पळून जाऊन लग्न केलं तिने. श्रीमंत माहेर, तिची माणसं सगळं सोडून इथे आली. आपल्या या घरात तिने सगळ्यांशी जुळवून घेतलं. तिचं हे जे प्रेम आहे ना हरीशवर, त्यासाठी तरी हरीशने काहीतरी धडपड धावपळ करावी. पण आता तेच करताना तो दिसतोय. इतकं छान वाटतंय म्हणून सांगू. नशीबवानच आहे होती. तिचा नवरा काय सतत तिच्या मागे पुढे करायचं. काय हवं नको ते हातात द्यायचा. आणि आता मोठ्या दुकानाचा मालक होणार आहे तो. नाहीतर आमचे हे ना कधी आलेला पैसा वापरायला देणार ना लाड करणार. मी माझा जीव गेला तरी कुठला तरी हिशोब काढून बसतील. अगं तू काय पुटपुटतेस? काही नाही आई. मी म्हटलं मी करते हे सगळं. कर बाई, मी जरा दुसरी कामं बघते. सतत विचारतात, वीणा काय बडबडतेस, काय पुटपुटतेस. पण खरं सांगायला गेलं तर चालणार आहे का यांना? म्हणून ना मी काही बोलतच नाही या घरात. आणि एरिया छान आहे, म्हणजे मार्केट लाईन आहे नाही का? फक्त गाळा मनासारखा असला पाहिजे. हो ना? मला पण तेच वाटतंय. सगळं बघून तर छान नमस्कार वाटतं. सर. अरे नमस्कार. नमस्कार मॅडम. या ना गाळा दाखवत प्लीज. हे दोन्हीही आपलेच आहेत ना? हो आपले. वा. या सर. हो या मॅडम. हॅरी गाळा खूप छान आहे आणि मुळात म्हणजे ना स्पेशियस आहे. ऍक्च्युली आणि सर मगाशी मी तुम्हाला प्राईम लोकेशन म्हणालो ना, त्याचं कारण तुम्हाला समजलं असेल. कारण इथून आहे ना बस स्टँड, रेल्वे स्टेशन, लोकल मार्केट हे सगळं काही ना हार्डली 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. अहो लोकांची इथे ना सतत वर्दळ असते. हो एकदम मार्केट एरियामध्ये हा गाळा आहे. क्या बात आहे. वा. तसा गाळा छान आहे, आवडलाय आम्हाला. बाकी काही गोष्टी असेल तर आपण बोलून घेऊ नाही का? हो. बरं बोला सर. मग डन करताय का? जागा आवडली आहे आम्हाला, पण मी काय म्हणत होते, जागेचं भाडं काय आहे आणि डिपॉझिट काय असेल? हे बघा 1 लाख रुपये डिपॉझिट आणि 25,000 रुपये भाडं. काय? 25,000 रुपये? हो. अरे बापरे. अहो ॲक्च्युली काय आहे ना की आमचा बिझनेस आत्ता नवीनच स्टार्ट होतोय, त्यामुळे एवढे पैसे जुळवणं जरा कठीण आहे. मला सांगा काही निगोशिएट होऊ शकतं का? हे बघा मला ओनरने जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही एक काम करा,
हवं तर ओनरशी एकदा बोलून घ्या. ओनरशी ठीक आहे, आपण एकदा ओनरशी बोलून घेऊयात, हो ना? मला पण तेच वाटतं, एकदा ओनरशी बोलू, मग यांच्याशी कॉन्टॅक्ट करू. ठीक आहे. ठीक आहे, आम्ही एकदा ओनरशी बोलतो आणि नंतर तुम्हाला सविस्तर कळवतो. ठीक आहे सर, मी पण निघतो. येस, थँक्यू थँक्यू. हॅरी, जागा खूप छान आणि स्पेशियस आहे. मला इतके पॉझिटिव्ह वाईब्स आलेत ना या जागेतून. मला असं वाटतंय इथे जर आपण बिझनेस सुरू केला ना तर तो नक्कीच सक्सेसफुल होईल. आणि तुझं सगळं बरोबर आहे. अगं पण 25,000 रुपये महिना म्हणजे जोक नाही आहे ना गं. हॅरी, हे बघ, मला आता असं वाटतंय प्रॉफिट लॉस या सगळ्याचा विचार नको करायला. सध्या तरी आपल्याला बिझनेस स्टार्ट करणं इम्पॉर्टंट आहे. सो मला असं वाटतं आपण एकदा ओनरकडे जाऊ, त्याला रिक्वेस्ट करू आणि कसंही करून ही जागा मिळवून घेऊ. हॅरी, आपल्याला हा बिझनेस स्टार्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज ओनरकडे जाऊन आपण हे करूया. ठीक आहे, जसं तू म्हणशील तसंच करूया. चल. सर, आता भेटू शकतो ना साहेबांना? हो, बेटा. शिंदे 8 दिवस झाले तुमच्याकडे पीपीटी मागून, तुम्ही अजून पीपीटी आणून दिलेली नाहीये. बघा, आय डोंट नो एनिथिंग, मला आजच्या आज ती पीपीटी हवी आहे. ठीक आहे, पाठवा. बसा. थँक्यू सर. सर, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. बोला. माझी नोकरी आता जाणार आहे ते लेटर, म्हणजे नोटीस ऑफ एम्प्लॉयमेंट टर्मिनेशन मला मिळालं सर. हे बघा, ते लेटर फक्त तुम्हालाच नाही मिळालं, तर कंपनीतल्या सगळ्या सिनियर एम्प्लॉईजला मिळालं. कंपनी तुम्हाला 2 महिन्याचा नोटीस पिरियड देते, शिवाय 1 महिन्याचा जास्तीचा पगार देते. त्यामुळे तुम्हाला तुमची पुढील व्यवस्था करता येईल, नाही का? सर, पण असं अचानक काय झालं? नाही, अचानक नाही. कंपनी या गोष्टीचा विचार आधीपासूनच करत होते. सी काय, सिनियर एम्प्लॉईजकडून आता पूर्वीसारखं काम होत नाही आहे. शेवटी वयाचा परिणाम होतोच, नाही का? पण सर, मी 40 वर्ष या कंपनीत काम करतोय. मी तुमच्या वडिलांच्या हाताखाली काम केलंय सर. तुम्ही हवं असल्यास त्यांना विचारू शकता, ते सांगतील तुम्हाला की मी कामात किती चोख आहे. तुमचं बरोबर आहे मिस्टर दळवी, आता तो काळ गेला. आधी हे सगळे कामं हाताने व्हायची, आता सगळीकडे मशिनरी आलेत, त्यामुळे एक्स्ट्रा वर्कर्सचं काम काय? बरोबर ना? पण सर, ऑटोमॅटिक मशीन्स वर्करसारखी पर्सनल सर्व्हिस नाही ना देऊ शकणार. हो, पण कामाचा स्पीड तर वाढतोय ना. कंपनीला ते सवय मिस्टर दळवी. आता तर ते AI आलंय, त्यामुळे क्वांटिटी बरोबर क्वालिटी इम्प्रूव्ह होणारच, बरोबर ना? सर, मी विनंती करतो तुम्हाला, मी हात जोडतो सर, असं नका करू. मला 6 मुलं आहेत सर, आणि माझी मुलं अजून नीट सेटल सुद्धा झालेली नाही आहेत. एका मुलाचं आणि एका मुलीचं लग्न अजून व्हायचं आहे सर. हे असं अचानक नोकरी गेली तर माझी सगळी गणितच बिघडतील हो सर. अहो, मी निर्धास्त होतो की अजून वर्षभर नोकरी आहे म्हटलं सगळं होईल व्यवस्थित. आता सर तुम्ही सांगा सर, असं अचानक जर कळलं की आता नोकरी राहणार नाही आहे तर काय होईल ना माझं? प्लीज सर, मला तुम्ही वर्षभर राहू द्या, निदान 6 महिने तरी. पॉसिबल नाही आहे ते मिस्टर दळवी. सर प्लीज. मिस्टर दळवी, तुम्हाला 6 मुलं आहेत, त्यांची जबाबदारी कंपनीने का घ्यावी? आणि तुम्ही हे बेटर प्लॅनिंग आधीच करायला हवं होतं. तुमची 60 जवळ आली आहे, तुमची 6 मुलं अजून सेटल नाही आहेत, हे एक्सक्यूज होऊच शकत नाही. माझ्या पुढे असे हात जोडण्यापेक्षा तुम्ही जर तुमच्या मुलांना आधीच कमवायला सांगितलं असतं ना, तर आज ही वेळ तुमच्यावर आली नसती. एनिवेज, कंपनीचं डिसिजन चेंज होणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दिलेल्या नोटीसप्रमाणे काम करा आणि सांगितल्याप्रमाणे रिटायरमेंट घ्या. ओके सर, माझं थोडंसं ऐकून घ्या प्लीज. या तुम्ही. थँक्यू सर.
मी विश्वासच नाही ठेवणार, कारण तुम्हाला रिटायर व्हायला अवकाश आहे हे मला चांगलं माहिती आहे. आणि अहो, तुम्हीच मला सांगितलंय आपल्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. भावनाचं लग्न व्हायचंय, अजून आपल्याला आपलं हक्काचं घर बांधायचंय. अहो, खूप खर्च आहे आपल्याला. असं उद्या रिटायर होऊन कसं चालेल? हा, तिथेच मॅडम तुम्हाला सर आधी बोलव. हो. सर, मैं कम इन सर? ये ना भावना ये. आपल्याला काय अकाउंट चेक करायचे करशील ना? हो सर. बस ना बस. सर, सर तुम्ही हे काय करताय? काय झालं? काही चुकलंय का? प्लीज. भावना, अहो मॅडम काय झालं? मला प्लीज थांबू नका आणि माझा पाठलाग करू नका. भावना मॅडम अशा रडत का गेल्या? काय झालं असेल? जानू, अगं कसला एवढा विचार करतेस? जयंत, अरे माझ्या डोक्यातून ना रोहितचा विचारच जात नाहीये. मला सांग, तू त्याला डॉक्टरकडे घेऊन गेला होतास ना? काय म्हणाले डॉक्टर? त्याला चांगलीच ट्रीटमेंट मिळाली आहे. हा, म्हणजे म्हणजे त्याला योग्य ट्रीटमेंट मिळावी याची पूर्णपणे काळजी घेतली नाही.
मी काय केलं, त्याला आधी हॉस्पिटलला घेऊन गेलो. मग हॉस्पिटलवरून मी त्याला त्याच्या घरी पण सोडून आलो. मग मी त्याला विचारलं की अरे बाबा तुला परीक्षेला जायचं आहे का? तोच म्हणाला की अशा अवस्थेत तर मला जमणार नाही. सो आय सेड ओके. थँक्यू सो मच जयंत. म्हणजे तू रोहितला ओळखतही नाहीस, पण तो माझा मित्र आहे म्हणून तू त्याच्यासाठी किती काय केलंस. खरंच थँक्यू जयंत. अरे खूप हुशार मुलगा आहे तो, खूप मेहनती आहे, अभ्यासातही किती हुशार आहे. तो स्टुडंट म्हणून हुशार असेल पण माणूस म्हणून चांगला नाहीये. त्याने माझ्या जानूला हँडशेक केलं. जयंत मला असं वाटतं ह्या सगळ्यामुळे ना त्याचं वर्ष वाया जायला नको. आय होप तो उद्या परीक्षेला येऊ शकेल. कसं आहे ना जानू, आपण इतरांशी जसं वागतो ना आपल्यासोबतही तसंच होतं. नाही रे जयंत, रोहित तसा मुलगा नाहीये. नाही बघ, तू हे सगळं सोड, तू अभ्यासावर फोकस कर. माझं ना अभ्यासात लक्षच लागत नाहीये. सिरियसली जानू, जस्ट लीव ऑल दिस. मी एक काम करतो, मी तुझ्यासाठी ना एक मस्त कॉफी बनवून आणतो. ओके? कॉफी आत्ता? हो, आता तू इतक्या वेळ जी अभ्यास करतेस दमली असशील आणि कॉफीनं कसं मूड चेंज होतो. आई काय जयंत, कॉफीने कसं काय मूड चेंज होईल? अच्छा, तू माझ्यावर डाऊट करतेस. हा ठीक आहे ठीक आहे, तू नेटवर सर्च कर, मग तुला पटेल. नाही, अजिबात नको. माझा तुझ्यापेक्षा जास्त कोणावरही विश्वास नाहीये. गुड. मग आता तू अभ्यास कर, मी कॉफी आणतो. या मॅडला मेसेज केला होता, ह्याने माझा मेसेज वाचलाय पण मला रिप्लाय केला नाहीये. का वागतोय हा असं? पुन्हा फोन. तू पण ना, तुला माहितीये फोनचं एक्झॅक्टली काम काय? दोन लांब बसलेल्या माणसांना जवळ आणण्याचं काम करतं. पण इथे हाच फोन दोन जवळ असलेल्या माणसांना दूर करायचं काम करतोय. इथे आण आणि ही घे तुझी कॉफी. हे बघ, फोनच बघत बसशील ना तर तुझं अभ्यासातही लक्ष लागणार नाही आणि तुझं माझ्यावर पण लक्ष नसणार. म्हणून मी हा फोन ना तुझ्यापासून खूप लांब ठेवतात. इथे लांब. आता तू निवांत कॉफी पी, मी येतो. पोहे लिहायला विसरू नकोस हा. अलीकडे ना माझ्या लक्षात आलंय सासूबाई, दुसरं काही बनवलं तर खातच नाही. बरं, वरद आणि आनंदीच्या दृष्टीने पण काहीतरी लिहा छान. मुलांना ना नूडल्स खूप आवडतात, पण असं ते नाही नाही का, 2 पाकिट तरी लिहीच. बरं, रोजची सवय बरी नाही ग, पण भावना अगं ये. आज कशी काय लवकर आलीस? हाफ डे होता का? हो. काय ग, काय झालं? अशी भांबावलेली का दिसतेस? अगं नाही आई, ऑफिसमध्ये कामाचा स्ट्रेस, बाकी काही नाही. बरं, तू हातपाय धू, मी पटकन छान चहा करते, बरं वाटेल बघ तुला. आई ठेवू मी? नाही ग, मी करते. हो. या आजकालच्या मुलांचं मला काही कळत नाही. कामाचा इतका ताण घेतात ना. मी आलेच हा. जो 24 तास राब राबतो ना त्यालाच कळतो कामाचा ताण काय ते.
घे आणि सगळं संपव बरं का. विश्वा, माफ कर ना मला. काही असं का म्हणतेस तू? मला माहिती आहे, ज्या मुलीचा आवाज ऐकल्यानंतर तुला शुद्ध आली तिच्यावर तुझं किती प्रेम असेल याचा अंदाज आहे मला. खरं तर ना या सगळ्याला मीच जबाबदार आहे रे. तुझ्या बाबांना घाबरून त्यांच्या धाकापायी तुला तिच्याकडे जाऊच दिलं नाही, म्हणून मला एकदा माफ कर. आई प्लीज, तू असं म्हणू नकोस. आता जानू माझ्या नशिबातच नव्हती, त्याला तू तरी काय करणार? सगळं संपलंय आता. सगळं संपलंय म्हणतोयस ना, तरी सुद्धा काय एवढी दारू पितोस? तुला माहितीये ना मला किती त्रास होतो. मग असं टेन्शन येतं आणि त्या भरात काहीतरी करते, त्याचे हे परिणाम. म्हणजे काही नाही, तू फक्त माफ कर मला. आई प्लीज, तू माफी मागू नकोस. मला माहिती आहे तू जे काय केलं असशील ते माझ्या चांगल्यासाठीच केलं असशील. कसा शहाण्या मुलासारखा बोलतोयस रे. आणि गेले काही दिवस धड बोलतही नव्हतास माझ्याशी. पण आता खुश आहे मी. आता सगळं छान होणार पूर्वीसारखं, है ना? आई, खूप त्रास दिला ना मी तुला? जाऊ दे रे, आता नाही तो विचार करायचा. आता हसतोयस की नाही तसं हसायचं आणि लवकर बरं होऊन आपल्या घरी जायचं. बरं, तुला झोपायचंय का? आराम करतोस थोडा वेळ? नाही नको, तेवढा माझा फोन आणि इयरपॉड्स पास करतेस का? मी बाहेर थांबते. तू नक्की कसा आहेस, कुठे आहेस, काय करतोयस हे सगळं विचारणार नाहीये मी तुला आता, कारण तुला एवढे फोन मेसेज केले पण तू कशाचाच रिप्लाय करत नाहीयेस विश्वा. पण ठीक आहे, मी आता असं ठरवलंय की माझा बेस्ट फ्रेंड जिथे कुठे असेल तिथे तो चांगलाच असेल. विश्वा यार, पण एकदा तरी सांग ना मला, का वागतोयस तू असं? असं काय झालंय नक्की? भावना, तू रडतेस? नाही आनंदी, माझं डोकं दुखतंय. तुम्ही बाहेर जाऊन खेळा. हा, भावनाही रडते. हे सिद्धू काकाला फोन करून सांगितलं पाहिजे, ते नक्की तिची हेल्प करतील.
हॅलो हॅलो काका, मी आनंदी बोलते. आनंदी बाळा, अगं कशी आहेस तू? मी बरी आहे, पण भावना आई रडते. काय रडते? का काय काय झालं काय? ते मला माहित नाही काका, पण ती अशी कधीच रडत बसत नाही. मी तिला विचारलं तर ती मला म्हणाली की माझं डोकं दुखतंय. अच्छा ठीक आहे, तू टेन्शन नको घेऊस, ठीक आहे? मी बघतो काय करायचं. ठीक आहे काका. नक्की काय झालं असेल भावनाला? काहीतरी सिरियस मॅटर झालाय.